नमस्कार, रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला आणखी एक व्हेज पिझ्झा दाखवणार आहे। हेल्दी पिझ्झा दाखवणार आहे मी आज आणि अगदी पौष्टिक पिझ्झा असणार आहे तो। त्यात मी सगळ्या पौष्टिक भाज्या घेणार आहे आणि ज्वारी, बाजरी, नाचणी याचं पीठ घेणार आहे। तर मैदा आपण वापरणार नाही आहे आणि मस्त हेल्दी पिझ्झा आपण बनवणार आहोत। तर पाहूया आपण काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा हा पिझ्झा। आपण जो हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे तर आपण मेथीची भाजी घेतलेली आहे, आपण शेपूची भाजी घेतलेली आहे, फ्लावर घेतलेला आहे, बीन्स घेतलेला आहे, आपण दुधी भोपळा, बीट घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण इकडे पिठं घेतलेली आहेत, ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं आपण पीठ घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही ही तीन आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं घेतलेली आहेत आणि आपण थोडासा रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इकडे मसाल्यांमध्ये आपण थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, ओरिगनो घेतलेलं आहे आणि पेरी पेरी घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे। तर आपण असा फटाफट लगेच आपण तुम्हाला दाखवते कसा बनवायचा हा पिझ्झा ते आणि आपण लगेच सुरुवात करूया। तर हे पहा, मी भोपळा, दुधी भोपळा आणि बीट असं किसून घेतलेलं आहे आणि या भाज्या मी सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत, मेथी वगैरे। तर आता आपण काय करणार आहोत ना, आपण सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्यात, पाहू शकता आपण। आता मी याच्यात पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात मी सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे। तर हे पहा, आता आपण तेल गरम केलेलं आहे, तर आपण त्यात सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत। तर मग आपण भाज्या एकत्र टाकून घेणार आहोत त्यात। थोडंसं आपण त्याला परतून घेणार आहोत। सर्व भाज्या टाकून घ्यायच्यात आपण। मुलं अशा भाज्या खात नाहीत म्हणून आपण ही अशी आयडिया करणार आहोत। खूप छान पिझ्झा बनवणार आहोत आपण मस्त। सर्व भाज्या टाकून घेणार आहे मी याच्यात, शेपूची भाजी पण टाकून घेणार आहे। त्याच्यात मीठ घालणार आहे मी। तर हे पहा, आता आपण यात थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि आपण हे जे मसाले घेते ते सगळे टाकून घेणार आहोत आणि आपण हे सगळं छान थोडंसं वाफवून घेणार आहोत, थोडंसं अगदी मिक्स करून मस्त। तर हे पहा, आता आपलं भाज्या आपण वाफवून घेतो तोपर्यंत आपण हे सगळं आता पिझ्झाचं बॅटर बनवून घेऊया। तर आपण ज्वारी, बाजरी, नाचणी याचं पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत। आपण हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत। तुम्ही मैद्याच्या रोटीचा पिझ्झा तर नेहमीच खाल्ला आहे आणि हा आपण रवा घेतलेला आहे। यात आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं आपण यात इनो घालून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे खायचा सोडा असेल तुम्ही घालू शकता आणि हे आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहा, आपण असं बॅटर बनवून घेतलं आहे। आपण आता पिझ्झा रोटी बनवणार आहोत त्यापासून। आपलं रेडी झालेलं आहे, पहा तुम्ही। तर हे पहा, आपली पिझ्झासाठी वरचं टॉपिंग आहे ते तयार झालेलं आहे मस्त। पाहू शकता आपण, मस्त हेल्दी टॉपिंग आपण बनवलेलं आहे छानपैकी, काहीतरी वेगळं। तुम्ही नक्की ट्राय करून पहा आहे। यात तुम्ही आणखी भाज्याही ॲड करू शकता, जसं की गाजर किंवा आणखी तुम्हाला काय हवं आहे मीन्स कॉर्न, हे सगळं तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता, ओनियन सगळं टाकू शकता तुम्ही। त्यात आपण सुरुवात करूया पिझ्झा बनवायला। तर हे पहा, आपण असं आपलं बॅटर तयार करून घेतलं आहे। आता आपण काय करणार आहोत ना, पॅनमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे। त्याकडे असं टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये, पाहू शकता आपण बारीक गॅसवरला थोडंसं शिजवून घेणार आहोत। तर आपण आता याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहोत एक 5 मिनटं, पण आपलं ते शिजलं पाहिजे एक साईडने। तर हे पहा, आपण रोटीवरचं झाकण जरा काढलेलं आहे। आपण आता त्याला असे आपण फोकने असं हे करून घेतलं आहे, त्याला होल करून घेतले। तर हे पहा, आता आपण रोटी उलटून घेणार आहोत। आपण अशी तर रोटी उलटून घेतलेली आहे आपली। तर हे पहा, आता आपण खाली घेतलेलं आहे पॅन 2 मिनटं। आपण याला पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत। तुमच्याकडे चटणी असेल, ही पिझ्झा
मी पिझ्झाचं हे आहे सॉस आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी, तर तुम्ही ती पाहू शकता. आपण असं लावून घेणार आहोत आता छानपैकी. आपण त्यावर आपलं जे टॉपिंग आहे ते सगळं भाज्यांचं आपण टाकून घेणार आहोत मस्तपैकी. मस्त आपला हेल्दी पिझ्झा होणार आहे. करून पहा, तुम्ही म्हणाल काय वेगळं आहे, पण केलं तर खूप छान लागतं हे. आता यावर आपण थोडंसं टोमॅटो घालून घेणार आहोत. कॉर्न असतील तर तुम्ही कॉर्नही घालू शकता याच्यावर, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही घालू शकता. त्याच्यावर तुम्ही चीज किसून घेणार आहे. हे पहा, मस्त आपण चीज किसून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण आता पिझ्झा सीझनिंग आणि पेरी पेरी टाकून घेणार आहोत. आणि आपण आता हे बारीक गॅसवर एक 5 मिनिटं ठेवून देणार आहोत. तर हे पहा, आता आपण ठेवून दिलं गॅसवर. तर आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला शिजवून घेणार आहोत. तर चला पाहूया आपण. तर हे पहा, आपला मस्त कलरफुल पिझ्झा तयार झालेला आहे छानपैकी. पाहू शकता आपण, किती छान दिसतं आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. हे पहा, आता आपला पिझ्झा असा मस्तपैकी रेडी झालेला आहे मस्त. आपण याला कापून घेऊया. हे पहा, आता आपण कापून घेऊया पिझ्झा. हे पहा, आपला मस्तपैकी व्हेज पिझ्झा तयार झालेला आहे. पाहू शकता आपण किती छान आपला मस्तपैकी हेल्दी पिझ्झा तयार झालेला आहे. आपण या सगळ्या पौष्टिक भाज्या वापरलेल्या आहेत आणि अगदी छान पिझ्झा आपला तयार झालेला आहे. कसा झाला, माझ्या लेकालाही आवडलेला आहे. तर असं तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकून असा पिझ्झा बनवू शकता. आणि यात आपण सगळ्या पौष्टिक भाज्या वापरल्यात आणि अगदी भाकरी भाजी सगळं आपण जे खातो एकत्र ते सगळं आपण पिझ्झामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे वेगळी भाकरी भाजी मुलांना द्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारची पीठं म्हणजे बाजरी ज्वारीचं पीठ हे सगळं वापरून तुम्ही हा हेल्दी पिझ्झा मुलांसाठी बनवू शकता. तर असं तुम्ही नक्की बनवून पहा, खूप छान होतो हा पिझ्झा. आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी रियाज किचन फॉलो करा. धन्यवाद.